आणि त्या बैठकीत निर्णय घेऊन मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनाची तारीख ठरणार आहे आणि तिथूनच मुंबईच्या आझाद मैदानाचं आंदोलन हा लढा आम्ही सुरू करणार आहे। 17 सप्टेंबर 2025 रोजी जालन्याच्या आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीतून जो धनगर जमातीचा एसटी आरक्षण हा लढा सुरू केला होता, तो लढा 21 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानात आम्ही त्याचा शेवट करण्याचं ठरलं होतं। परंतु सरकारनं एवढी दहशत घेतली की 16 जानेवारीला कर्फ्यू लावून आम्हाला 17 तारखेला अटक केली, प्रचंड दडपशाही केली। तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलिसांना चकवा देत सरकारच्या नाकावर टिचून की धनगरांना दाबल्यानं आम्ही दबणार नाही, तुम्ही धमकावल्यानं आम्ही घाबरणार नाही, पोलिसांचा वापर करून तुम्ही आम्हाला दाबू शकत नाही हे सांगण्यासाठी आम्ही 21 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानात गेलो होतो। परंतु पोलिसांचा कायद्याचा सन्मान राखत, न्यायालयाचा मान राखत आम्ही 21 तारखेला परत वापस आलो। येणाऱ्या 11 फेब्रुवारीला शिर्डी या ठिकाणी राज्यभरातील या धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या संदर्भानं ज्या ज्या बांधवांनी योगदान दिलंय, मग उपोषणकर्ते असतील, आंदोलनकर्ते असतील आणि ज्यांना ज्यांना वाटतं की धनगरांच्या लेकराबाळांचं कल्याण झालं पाहिजे, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशा सर्व मल्हार मावळ्यांची एक महत्वाची राज्यव्यापी बैठक 11 फेब्रुवारीला शिर्डी या ठिकाणी होते आणि त्या बैठकीत निर्णय घेऊन मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनाची तारीख ठरणार आहे आणि तिथूनच मुंबईच्या आझाद मैदानाचं आंदोलन हा लढा आम्ही सुरू करणार आहे। निवडणूक आता ज्या आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, समाज म्हणून काय भूमिका ठरवणार आहात? माझी महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना विनंती, विशेष करून ज्या भागामध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या भागातील धनगरांना विनंती आहे की भावांनो, धनगर उभा असेल तर धनगरांना एक मत दिलं तर हरकत नाही, परंतु आपलं पहिलं टार्गेट हे भाजपनं जर आपल्याला सर्टिफिकेट दिलं नाही तर त्यांना मत नाही हे असलं पाहिजे। आता जर आपण भाजपचे उमेदवार पाडले, हे खरं आहे की या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे, सरकारला याच्यावर परिणाम होणार नाही, परंतु आता जर आपण यांचे सीट पाडले तर येणाऱ्या काळात अजून ज्या निवडणुका बाकी आहेत सरकारला याची जाणीव होईल की धनगर आता खरंच पेटलेत आणि आम्हाला हे सत्तेत आणू शकतात, तर सत्तेतून बेदखल करू शकतात। ही भीती फक्त मताची असते, म्हणून आपल्या मताची ताकद दाखवा आणि जिथं जिथं भाजपचे उमेदवार आहेत यांना पहिल्यांदा पाडा।